नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीव्ही मसालावर. आज मराठी चित्रपटसृष्टीत एका नावाचा दरार आहे, ते म्हणजेच प्रवीण विठ्ठल तरडे. देऊळ बंद 2 ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. पण हा 100 कोटींचा आकडा जितका मोठा आहे त्याहून कित्येक पटीने तरी मोठा आहे त्यांचा हा प्रवास आणि त्यांचा तो संघर्ष. मित्रांनो, 11 नोव्हेंबर 1974 रोजी पुणे जिल्ह्यातील जातेडे या छोट्याशा गावातून एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रवीण तरडेंनी MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पण पदवी हातात असूनही नशिबात फक्त संघर्षच होता. पुण्याच्या एका साध्या भाड्याच्या खोलीत राहताना त्यांनी अत्यंत हलाखीचे दिवस पाहिले. परिस्थिती इतकी बिकट होती की आर्थिक तणावामुळे आणि कामाच्या शोधातील अपयशामुळे त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एका फॅनने केलेल्या मदतीमुळे त्यांना जीवनदान मिळाले आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. मित्रांनो, प्रवीण तरडे यांची ओळख केवळ एक दिग्दर्शक म्हणून नाही तर एक स्ट्रीट फायटर म्हणून सुद्धा आहे. ज्या माणसाने रंगभूमीवर लोकांच्या गर्दीत उभे राहून तिकीट विकण्यापासून सुरुवात केली, त्याला प्रेक्षकांच्या मनाची नस नेमकी कळली होती. त्यांच्या संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला होता. अनेक ठिकाणी त्यांना नाही असं ऐकावं लागलं, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी आपल्या या कष्टालाच आपल्या यशाचे भांडवल बनवले. आज जेव्हा हाच माणूस म्हणतो की मी माझ्या चित्रपटासाठी 50 दिवस फिरलो, तंबूमध्ये शो सुद्धा लावले, तेव्हा त्यामागे त्यांचा तो जुना संघर्षमय अनुभव काम करत होता. त्यांनी वापरलेल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी तर थक्क करणाऱ्या होत्या. त्यांनी तंबू थिएटरचा प्रयोग केला. ज्या भागात चित्रपटगृहे उपलब्ध नव्हती तिथे प्रवीण तरडेंनी थेट तंबू थिएटर उभे केले. अवघ्या 25 ते 40 रुपयात शो आयोजित केले. तिथून चित्रपटाने 4.5 कोटीपेक्षा जास्त कलेक्शन केलं. जागतिक विस्तार सुद्धा झाला. केवळ महाराष्ट्रातच नाही तर अमेरिका, जर्मनी, कॅनडा, जपान, दुबईसारख्या देशात विशेष स्क्रीनिंग्स ठेवले. या चित्रपटाला जवळपास 8 कोटींचे उत्पन्न मिळाले. चित्रपटाच्या रिलीज नंतर प्रवीण तरडे स्वतः 50 दिवस देशभर फिरले. कोणतीही मोठी टीम न घेता थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांनी संवाद साधला आणि त्यांचे फीडबॅक घेतले. प्रवीण तरडे म्हणतात, मी जे कष्ट माझ्या सुरुवातीच्या काळात केले तेच कष्ट मी आज माझ्या चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी करत आहे. आणि त्यांची हीच जिद्द आज देऊळ बंद 2च्या 100 कोटींच्या यशाचे मुख्य इंधन ठरली आहे. देऊळ बंद पासून सुरू झालेला हा प्रवास मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव अशा ब्लॉकबस्टर सिनेमातून आज 100 कोटीपर्यंत पोहोचला आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्याने आत्महत्येच्या उंबरठ्यावरून परत येऊन सिनेसृष्टीवर आपले नाव कोरले, हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला प्रवीण तरडेंचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला देऊळ बंद 2 हा मूवी कसा वाटला हेही सांगा. अशाच मराठमोळ्या आणि मसालेदार माहितीसाठी टीव्ही मसाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.